गेल्या काही वर्षात बॉटम अप पिरॅमिड मधील कोट्यवधी स्त्रियांमध्ये आपल्या कुटुंबासाठी आपण 4 पैसे कमावू शकतो हा आत्मविश्वास रुजत चाललाय। रोजगार केंद्री नसलेल्या आर्थिक धोरणांमुळे संघटित क्षेत्रात आपल्याला नोकरी मिळणार नाही, पण रडत न बसता स्वतः शेती, छोटे धंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार त्या करू लागल्या। यात अनेक एकल महिला आहेत। गेली 2 दशके नाबार्ड पुरस्कृत स्वयंसहायता गटाच्या चळवळीला देशाच्या कोपऱ्यातून त्या स्त्रियांनी दिलेला प्रतिसाद हे त्याचं द्योतक आहे। त्यासाठी आवश्यक ते ज्ञान, माहिती, कौशल्य, मार्केटची माहिती, हिशोब ठेवणे आणि पैसे हाताळणे या बाबी त्या आपल्या हिमतीने आपल्या सर्व मर्यादांसह शिकत आहेत। शेती, शेतीशी निगडीत उत्पादने, तयार खाद्यपदार्थ, कृत्रिम दागिने, ब्युटी पार्लर, लहान मुलांच्या शिकवण्या ही यादी मोठीच आहे। अशा अनेक वस्तुमाल सेवांची त्यांनी सुरुवात केली। त्यांचे वैविध्यपूर्ण वस्तुमाल सेवा देणारे सूक्ष्म, छोटे, मध्यम उद्योग धंदे पुराच्या पाण्यावर तरंगत राहावे तसे कसेबसे टिकून आहेत। आजची कॉर्पोरेट दार्जिनी धोरणे अशीच सुरू राहिली तर भविष्य काळात यात फारसा बदल होणार नाही। शासन मुद्रा किंवा तत्सम योजनांअंतर्गत स्त्रियांना भरघोस मदत केल्याचा दावा करतं, पण 10 वर्षानंतर किती कोटी महिलांचे मासिक व वार्षिक उत्पन्न वाढले हा प्रश्न कुणी विचारत नाही। तुरळक अपवादात्मक स्त्रियांच्या सक्सेस स्टोरी मात्र आवर्जून सांगितल्या जातात। जर खरेच उत्पन्न शाश्वतरित्या वाढलं असतं तर लाडकी बहीण किंवा तत्सम योजनांची गरज शासनाला पडली नसती। स्त्रियांच्या सूक्ष्म लघु उद्योग व्यवसायांना कॉर्पोरेट क्षेत्रापासून संरक्षण दिल्याशिवाय त्यांना अर्थपूर्ण उभारी येण्याची शक्यता नाही। हा शुद्ध राजकीय निर्णय असू शकतो, त्यासाठी राजकीय सत्ता हवी। एकाच क्षेत्राचं उदाहरण पुरेसं आहे, तयार खाद्यपदार्थ म्हणजेच रेडी टू ईट मार्केट। या क्षेत्रात मोठ्या कॉर्पोरेटनं बंदी घातली तर अक्षरशः लाखो स्त्रियांना विकेंद्रित पद्धतीनं स्वयंरोजगार किंवा रोजगार मिळेल। त्यांचा कर्जबाजारीपणा कमी होईल। ही आयडिया काही नवीन नाही। लघु मध्यम उद्योगांना कॉर्पोरेट क्षेत्रापासून संरक्षण देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 1000पेक्षा जास्त वस्तुमाल किंवा सेवा लघु उद्योगांसाठी रिझर्व्ह केल्या होत्या। हे सत्य ती लोक सांगत नाहीत। नंतर ती योजना मोडीत काढली गेली। आताच्या बदललेल्या काळात ती तशीच्या तशी लागू केली पाहिजे असं अजिबात नाही। त्यातील बीज तर्क वापरून आवश्यक ते बदल करून लागू केली पाहिजे। पायलट तर रन करूच शकतो आपण। ही राजकीय मांडणी आणि मागणी करताना आपल्या डोक्यात घुसवलेला अपराध गंड फेकून दिला पाहिजे। आपल्या देशात मोठ्या कॉर्पोरेटसाठी धोरणात, कायद्यात एका रात्रीत बदल केले जाऊ शकतात। लाखो कोटी रुपयांची बेलआउट पॅकेजेस दिली जातात, याची उजळणी केली पाहिजे। स्त्रियांच्या संघटना, आंदोलने, कार्यकर्ते या मागणीसाठी पुढाकार घेऊ शकतात।